शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। इथले संभाव्य आमदार कोण असणार आहेत, उत्सुकता आहे, पाहूया। तरी ग्राफिक्स प्लेट जर आपण पाहिलं तर शिरोळ मधून आपण पाहतोय शिंदेचे पुरस्कृत हे जे अपक्ष उमेदवार होते राजेश पाटील यड्रावकर यांना संभाव्य उमेदवार म्हणून निवडून देण्यात आले। तर यांच्या विरोधात काँग्रेसचे गणपतराव पाटील सुद्धा होते। यड्रावकरांबद्दल सांगायचं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून त्यांच्यासाठी मतदारांना आवाहन केलं होतं की त्यांना मतदान करा आणि हेच आवाहन कुठेतरी योग्य ठरताना दिसतंय। मतदारांनी त्यांचं ऐकलं आहे आणि शिंदे पुरस्कृत अपक्ष उमेदवार संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। यामागची कारणं काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। सारे पाटील यांचं निधन झाल्यानंतर गणपतराव पाटील यांना काँग्रेसकडून ही संधी मिळालेली आहे। मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये गणपतराव पाटील यांनी आपला गट आणि गड दोन्ही राखण्यामध्ये थोडंसं त्यांना यश आलेलं नाही। कारण सारे पाटील यांची अगदी ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत विविध पद्धतीनं गटाची जी बांधणी केली होती ती मात्र गणपतराव पाटलांनी गेल्या 10 वर्षांमध्ये राखली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे, तिथल्या मतदारांचं म्हणणं आहे। पुन्हा जातीची समीकरणं असतील किंवा इतर गोष्टी असतील याचा सुद्धा जास्त फायदा हा गणपतराव पाटील यांना होताना दिसत नाही। एकमेव त्यांची जमेची बाजू या ठिकाणी पाहिली तर ती म्हणजे काँग्रेस, सतेज पाटील आणि काँग्रेसच्या गटानं गणपतराव पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभे राहिलेले आहेत। मात्र एकूणच मतदारसंघाची स्थिती पाहिली, मतदारसंघाचा अंडर करंट आपण जर पाहिला तर पहिलं पसंतीचं नाव जे येतं ते म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर, दुसरं नाव येतं गणपतराव पाटील आणि तिसरं उल्हास पाटील। त्यामुळे संभाव्य उमेदवार म्हणून या संपूर्ण मतदारसंघामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नावाला पसंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।